हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी पेपर पॅटर्न अस्तरवरती कस्टमरचे कसे ठेवून मी कटिंग करत असते ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. तर कटिंग करते वेळेस पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करते वेळेस पण खूप महत्त्वाचे जे टिप्स आहेत ना, हे फॉलो केले तर आपलं कटिंग व्यवस्थित होतं. तर बघा, इथे शोल्डर जे आहे ना, मी पाठीमागचा भाग जे आहे ना, ते मी इथे ठेवलेला आहे. आणि जे आपण कटिंग करते वेळेस शोल्डर जे टाकतो ना, मग ते व्यवस्थित आहे की नाही, किती 5.25चं टाकलेलं आहे की 5.5चं टाकलेलं आहे, हे व्यवस्थित आपण बघून घ्यायचं आहे. आणि मग नंतर त्या चेक केल्यानंतर मग खडूने आखून घ्यायचं आहे. आणि जर समजा आपण 5.25 घेतलो आणि तिथे जर असं पेपर पॅटर्न उघड्या अंदाजा ठेवलो आणि 5.5 झाला, तर मग शोल्डर खूप पसरट होतं, म्हणजे गळा खूप पसरट होतो आणि शोल्डर उतरण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्याच्यासाठी आधी थोडंसं चेक करायचं आणि व्यवस्थित ठेवायचं. आता बघा, इथे मी जे साईड पार्ट आहे तिथे ठेवलेलं आहे साईडला, आणि जी क्रॉसपट्टी आहे ना, ती पण सरळ ठेवलेली. आता ते ठेवून मी सगळं आखून घेतलेलं आहे. थोडंसं साईड पार्ट जो आहे तो मी अलीकडून घेतलेला आहे, अलीकडच्या साईडने, आणि असं व्यवस्थित ठेवलेलं आहे. फक्त बघा, कटोरी पण मी तिरकस कपड्यामध्ये ठेवलेली नाही आहे, अशा पद्धतीने साधं सरळच याच्यावरती ठेवलेलं आहे. तरी पण माझ्या कटोरीचं खूप पफ येतो अशा या पद्धतीने पण ठेवल्यानंतर, तर काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने तर व्यवस्थित आखून घेतलेलं आहे मी. आणि आखून घेते वेळेस ना, खूप खेटून एकदम पेपरला जवळून चिटकून आखून घ्यायचं आहे. थोडंही पसरट घ्यायचं नाही आहे, कारण मग थोडंसं पसरट झालं ना, मग जास्त कुठेतरी चुन्या येण्याची किंवा फुगा येण्याची शक्यता जास्त असते त्याच्यासाठी. आणि बघा, कट करते वेळेस पण बघा, व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने करत आहे, त्यावरती दोन्ही जी आपण रेष आखून घेतलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचं आहे. थोडंही आतमधून घ्यायचं नाही आणि थोडंही बाहेरून घ्यायचं नाही आहे. जर थोडंही आतमधून घेतलं तर कपडा कमी पडतो, आणि थोडंसं बाहेरून घेतलं तर मग कपडा जास्त होतो. त्याच्यासाठी व्यवस्थित असं त्याच्यावरतीच घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला खूप छान, एकदम छान परफेक्ट फिटिंगमध्ये आपला ब्लाऊज बसतो. तर बाही जी आहे ना, ती मी पेपरवरती काढलेली नाही आहे, तर अशा अस्तरवरतीच डायरेक्ट माप टाकून मी कटिंग करत असते. तर दोन्ही एकसाथच कटिंग करणार आहे. तर बघा, का पाठीमागे जी आहे ना, पेपर पॅटर्न ठेवून मी कटिंग केलं, ते जर डिझाईनचं असेल तर तुम्ही तसंच गळा न कट करता तसंच कटिंग करा. आता इथे मला म्हणजे गळा डिझाईन नव्हता, गोलच ठेवायचा होता, म्हणून मी तसंच कटिंग करून घेतलेलं आहे. आता इथे बघा, मी बाहीचं माप टाकत आहे. आता ही 4 फोल्ड आहेत, म्हणजे आतमधल्या अस्तरचे 2 आणि वरच्या अस्तरचे 2, हे बघा 4 मी फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि इथे माप टाकलेलं आहे. बाही आहे 10.5ची, तर 11.5 इंचावरती टिक केली आणि मग दंडघेर मोजून घेतला आणि दोन्ही टिक करून शिलाई मार्जिनसाठी 2 इंच ठेवलेलं आहे. आणि इथे समोरून ना जर खालतीवरती होतं म्हणून मी व्यवस्थित सरळ करून कटिंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तर दोन्ही आपल्या ब्लाऊजच्या बाह्या एकसाथच कटिंग झालेल्या आहेत. तुम्ही पण प्रॅक्टिस खूप करा आणि व्यवस्थित एकदम बघा, अशा पद्धतीने प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला पण नक्की येईल. अशा पद्धतीने मी करत असते, हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला कमेंटमध्ये सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्या प्रश्नाचं उत्तर किंवा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओला ना आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुमच्या एका लाईकने ना खूप मोटिवेशन भेटतं मला आणखीन एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर लाईक करत जा आणि कमेंट पण करत जा, तुम्हाला याच्या पुढचा कोणता व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघायला आवडेल यासाठी कमेंट पण नक्की करा. तर बघा, इथे मी पेपर जो अस्तर आहे ना, तो पीसवरती मेन फॅब्रिकवरती ठेवून असं कटिंग केलेलं आहे बघा, अशा पद्धतीने. आणि आपण कटिंग करते वेळेस ना थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे, मेन फॅब्रिक जास्त ठेवायचं आहे थोडंसं, अर्धा इंचाने, आणि मग कटिंग करून घ्यायचं आहे. आणि ते म्हणजे ते शिवते वेळेस ना आपल्याला व्यवस्थित तर मैत्रिणींनो, शिवते वेळेसच
परफेक्ट असलं तरी नाही, पण कटिंग करते वेळेस पण खूप महत्त्वाचं आहे परफेक्ट कटिंग जर आपली असेल तर आपला ब्लाऊज कधीही चुकणार नाही. तर त्यासाठी माझ्या चॅनलवरती खूप सारे असे पेपर पॅटर्नसुद्धा आहेत, कटिंग केलेले व्हिडिओ आहेत. तर बघा, तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवरती चेक करू शकता. काही नवीन मैत्रिणी आता जॉईन झालेले आहेत, म्हणजे काही नवीन सबस्क्रायबर जी जुडलेले आहेत त्यांनी जाऊन पाहू शकता. माझ्या चॅनलवरती खूप सारे कटिंगचे आहेत, स्टिचिंगचे आहेत, ब्लाऊज कसे शिवायचे काय नाही, ते कोणते टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्याने तुमचं ब्लाऊज चुकणार नाही, खूप सारे असे आहेत. आणखीन पण नवीन मी घेऊन नक्की येईन. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.